काय आहे शिवमहापुराण, का श्रवण करायचं शिवमहापुराण, आणि शिवमहापुराण श्रवण केल्यानं आपल्याला काय फळ आपल्या पदरात पडणार आहे, ते कसं श्रवण करायचं, ते श्रवण केल्यानंतर काय परिवर्तन आपल्या जीवनात होणार आहे, या गोष्टी आपण बारकाईने समजून घेतल्या पाहिजे. म्हणून अगदी सोप्या भाषेत सांगतो, महात्म्य कळायला पाहिजे, त्याशिवाय ग्रंथात प्रवेश होत नाही. महात्म्य म्हणजे काय हो, अगदी व्यावहारिक दृष्टीने सांगतो तुम्हाला. आपण एखादी वस्तू जर बाजारातून आणली ना, एखादी वस्तू जर बाजारातून आणली, तुम्ही टीव्ही आणा, तुम्ही मोबाईल आणा, तुम्ही गाडी आणा, तुम्ही कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जर का बाजारातून घरी आणली ना, तर त्याच्यासोबत एक छोटंसं पुस्तक येतं, आपण त्याला म्हणतो मॅन्युअल. बरोबर आहे, काय म्हणतो आपण त्याला? मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे काय हो, जी वस्तू तुम्ही तुमच्या घरी नेलेली आहे ती इलेक्ट्रिक आहे, तिचा वापर कसा करायचा, कोणतं बटन दाबल्यानंतर काय तुम्हाला भेटणार आहे, कोणतं बटन दाबल्यानंतर तुम्हाला कशामध्ये प्रवेश करायचा आहे, त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा होणार आहे, हे ते मॅन्युअल सांगतो. तुम्हाला मोबाईल जरी आला त्यासोबत मॅन्युअल येतो. एखादी गाडी घेतली तर त्याची सर्व्हिसिंग कधी करायची, कोणत्या बटनानं काय होतं, टीव्हीचं मॅन्युअल येतं, रिमोट मध्ये काय केल्यानंतर तुम्हाला कोणतं चॅनल मिळणार आहे त्याचं मॅन्युअल येतं. तसं महात्म्य म्हणजे प्रत्येक ग्रंथाचं काय मॅन्युअल आहे. सोप्या भाषेत सांगतो, मॅन्युअल आहे. भगवंताची पूजा कशी करायची, ते कसं श्रवण करायचं, अशी पूजा केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, असं श्रवण केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, या सगळ्या गोष्टी जर तपासायच्या असेल तर त्याच्यासाठी ग्रंथाचं महात्म्य पाहणं गरजेचं आहे. म्हणून ऐका, हे शिवमहापुराणाचं महात्म्य आपल्याला श्रवण करायचंय. फक्त फरक एवढाच आहे, भागवतामध्ये श्री हरी परमात्म्याची कथा सांगितली जाते, कृष्ण परमात्म्याची, आणि शिवपुराणामध्ये हर असणारा परमात्मा शिव म्हणजे महादेवाची कथा आपल्याला श्रवण करायची. पण एक सांगू का, तुम्ही शिवाची कथा श्रवण करा किंवा हराची कथा, हरीची कथा श्रवण करा, नाव जरी वेगळी असली तरी देव मात्र काय एकच आहे, एकच तत्व आहे, तो म्हणजे शिव परमात्मा आहे. आणि त्या शिव परमात्म्यानंच अनेक प्रकारची लीला केलेल्या आहेत, अनेक प्रकारची रूप धारण केलेले आहेत. तो शिव परमात्माच कधीतरी कृष्ण झालेला आहे, तो शिव परमात्माच कधीतरी राम झालेला आहे, आणि तो शिव परमात्मा स्वतःचं रूप कधी रुद्र झालेला आहे, कधी महाकाल झालेला आहे, कधी काल भैरव झालेला आहे. का? तत्व एकच आहे. साईबाबांचं एक वाक्य बा, सबका मालिक एक. म्हणून आपण वारकरी संप्रदायातली माणसे तुळशीची माळ जर गळ्यात घालत असू तर आपण हरी आणि हरामध्ये भेद मानायचा, तो सगळ्यात मोठा अपराध आहे. आमचे साधू संत सुद्धा सांगतात की हरिहरामध्ये भेद मानायचा. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, हो नाही नका करू वाद. हरिहरा नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हे हरिहरा भेद, हरिहरा भेद नाही नका करू वाद. नम पार्वती पते हर हर महादेव. एकदा सिस्टीम साठी टाळ्या वाजवा जोरात. की हरिहरामध्ये भेद मानायचा नाही, आपण वारकरी माणसं आहेत महाराज. म्हणून आदिनाथ गुरु आणि सकळ सिद्धांत, वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकराला गुरुचं स्थान आहे, गुरुचं. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची स्थापनाच भगवान शंकरानं केलेली. आदिनाथ उमा ब्रिज प्रगटले, मग निवृत्तीनाथ दादापर्यंत आली, पुढे ज्ञानेश्वर महाराज आले, आणि मग वारकरी संप्रदायाने एवढा मोठा पाया रचलेला, एवढा मोठा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून हरिहरामध्ये भेद मानायचं नाही. म्हणून अतिशय शिवमहापुराण कथा म्हणजे फार दिव्य कथा आहे महाराज. ऐका, तुम्हाला आज जरा ऐकायला जड जाईल, पण हे ऐकल्याशिवाय पुढची कथाच कळणार नाही. काय ऐकायचंय शिवमहापुराण हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. ही कथा म्हणजे नुसती भाकड कथा नाहीये,
ही कथा म्हणजे चराट कथा नाही. चराट कथा कळते तुम्हाला? कळते तुम्हाला? आपण जवळ चराट कथा नाही, ही माणसाला दिव्यत्वाकडे नेणारी कथा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही कथा जर कोणती असेल तर ती शिवमहापुराण कथा आहे. थोडं बारकाईने ऐका. या शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं आपल्याला अनेक साधू संत मंडळींची संगती भेटणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज पुढे ग्रंथ आहे, तुम्ही बसलेले महाराज मंडळी आहे तिथं, आणि दुसरे साधू कोण भेटणार आहेत? तर ऐका, या कथेमध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराचं बोलणं आपल्याला ऐकायचं. या कथेमध्ये नारदांसारख्या साधूंचं बोलणं आपल्याला ऐकायचंय. व्यासजींसारख्या, सनकादिकांसारख्या मोठमोठ्या साधूंचं बोलणं आपल्याला या कथेच्या माध्यमातून ऐकायचंय. म्हणून ही कथा म्हणजे नुसती कथा नाही, ही साधूची संगत आहे, आणि ती संगत आपल्याला 7 दिवस करायची. याच्यामध्ये भगवान शंकराच्या कथा येणारच आहेत. परत मध्ये मध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करणारच आहोत, म्हणजे देव आहे त्याचं नामस्मरण आहे. आणि मध्ये मध्ये या पुराणात त्या भगवान शिवावर, भगवान शंकरावर प्रेम करणारे जे काही भक्त आहेत त्यांच्या सुद्धा कथा आपल्याला श्रवण करायच्यात. म्हणजे कथा त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम साधणार आहे. म्हणजे देवाची कथा आहे, त्याच्या भक्ताची कथा आहे, मध्ये मध्ये नामस्मरण आपल्याला करायचं. म्हणून सत्संगती, साधूची संगती घडणार आहे. एक वाक्य बोलू का? स्वतःच्या सामर्थ्यानं तुम्ही भरपूर कमवू शकता, स्वतःच्या सामर्थ्यानं तुम्ही संपत्ती मिळवू शकता, मोठा बंगला बांधू शकता, 10-5 एकर जमीन घेऊ शकता, मोठमोठ्या गाड्या घेऊ शकता, नवे नवे जगातले 1 नंबरचे श्रीमंत तुम्ही होऊ शकता. याच्या पुढे बोलू. तुकाराम महाराज म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, आणि देवची हो म्हणती ती होती तरी का चित्ती न घडा. या व्यासपीठावर बसून सांगतो, माणसानं जर प्रयत्न केले ना तर इंद्रपदाची प्राप्ती सुद्धा या मृत्यूलोकात बसून माणूस मिळवू शकतो, इंद्र होऊ शकतो. काही करावं लागत नाही, 100 राजस्व यज्ञ करावं लागतात, आणि तेवढे यज्ञ केले की तुम्ही इंद्र व्हा, म्हणजे देव होऊ शकता तुम्ही. पण एक सांगू, माणसं सगळे होऊ शकतात स्वतःच्या सामर्थ्यानं. पण एकच गोष्ट अशी आहे, तुम्ही किती बलवान झाले, तुम्ही किती मोठे झाले, तर ते मिळू शकत नाही. त्याच्यासाठी तुमचं भाग्य आणि प्रारब्ध लागतं, ती म्हणजे साधूची संगत. साधूची संगत या कथेच्या माध्यमातून घडणार आहे. म्हणून ही शिवमहापुराण कथा आपण श्रवण केली पाहिजे. म्हटले महाराज कळालं आम्हाला, या शिवमहापुराण कथेच्या श्रवणाला आम्हाला संताची संगत घडणार आहे, देवाचं नामस्मरण घडणार आहे, आणि स्वतः भगवान शिव ही कथा आम्हाला सांगतायत. पण महाराज आम्हाला भेटणार काय पुढचं? हे झालं भक्तिप्रधान. पण जे संसारासाठी उपयुक्त आम्हाला काय देणार आहेत तुमचे शिव भगवान? महादेव एक सांगू का? भगवान शिव परमात्म्याची जर कथा आपण श्रवण केली, त्याचं पूजन केलं, तर तुकाराम महाराज म्हणतात, तो शिव परमात्मा आपल्याला 4 पुरुषार्थ प्राप्त करून देतो. कोणते 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ऐका बर का, शिवमहापुराण कथेचं जर श्रवण केलं तर पहिला पुरुषार्थ प्राप्त होतो. काय नाव आहे त्याचं? धर्म. धर्म भेटतो महाराज. धर्म म्हणजे पुण्य. धर्म म्हणजे काय? पुण्य होतं. शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं पहिला पुरुषार्थ भेटला, त्याचं नाव आहे धर्म, म्हणजे पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्य प्राप्त करून देणारी ही काय आहे? शिवमहापुराण कथा. या शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं भरपूर पुण्य भेटतो महाराज. आणि एक सांगू का, पुढचा पुरुषार्थ सांगितलाय धर्म, अर्थ. अर्थ म्हणजे काय हो? ज्याच्यासाठी तुमची आमची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्माल्यापासून मरेपर्यंत धोतर फिटूस तर पळायची बारी होती, त्याला काय म्हणायचं? अर्थ. म्हणजे तुम्ही मोकळ्या मनाने पैसे म्हणा, मी मागत नाही तुम्हाला काही नाही, पण मोकळ्या मनाने बोला. तुम्ही म्हणाल पैसे म्हणले रे, म्हणतो काय देता का मला? अर्थ आहे. ऐका बरं का, शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं पहिला पुरुषार्थ प्राप्त झाला, धर्म म्हणजे पुण्य. आणि त्या पुण्याच्या साह्यानं धर्मानं जो मिळवायचंय त्याचं नाव आहे, एक सांगू का, माणसानं अर्थ पैसा भरपूर कमवावा, त्याला विरोध नाहीये. कुठल्याही संतानं पैसा कमवण्याला विरोध सांगितलेला नाही, नकार दिलेला नाही. पण आमचे तुकाराम महाराज म्हणतात, धन मिळवा, पैसा मिळवा, पण तो उत्तम मार्गाने आणि चांगल्या पद्धतीने जोडा. जोडोनी या धन उत्तम व्यवहारी,
जोडुनिया धन उत्तम व्यवहारी. ओ जोडुनिया धन उत्तम व्यवहारी. वा वा. जोडुनिया धन उत्तम व्यवहारी. ओ जोडुनिया धन उत्तम व्यवहारी. जोडुनिया धन उत्तम व्यवहारी. जोडुनिया धन उत्तम व्यवहारी. जोडुनिया धन उत्तम व्यवहारी. उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावील. उत्तमची गती तो एक पावील. उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. उत्तमची गती वा वा. तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल. तुकाराम महाराज म्हणतात ना, आपण ऐकलेलं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. म्हणून शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं आपल्याला अर्थ प्राप्त होईल, म्हणजे संपत्ती प्राप्त होईल. पण ती मिळवत असताना महाराज म्हणतात की धर्माच्या आधाराने मिळवायचं. म्हणून पहिला पुरुषार्थ धर्म आणि नंतर अर्थ सांगितला. पैसा कमवा, धर्म अर्थ कमवा, पण अर्थ कमवत असताना पहिला पुरुषार्थ कमवा, त्याचं नाव पुण्य, त्याचं नाव धर्म. धर्म अर्थ. वाईट मार्गाने कधी पैसा मिळवायचा नाही महाराज. एक सांगू का, वाईट मार्गानं मिळवलेली संपत्ती तात्पुरतं सुख देतं, तेवढ्यापुरतं सुख वाटतं. वा भरपूर पैसा आला आमच्याकडे, आम्हाला काय कमी आहे. वाईट मार्गाने पैसा कमवत असताना आनंद वाटतो, पण एक सांगू का, तो पैसा आपल्या पिढ्या बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही, टिकवत नाही महाराज. आता तुमच्या पिढीपर्यंत तो तुम्हाला आनंद देईल. जोपर्यंत तुमची पिढी आहे तोपर्यंत तुम्ही सुख भोगाल, पण तुमच्या पुढच्या पिढीला एवढा त्रास होणार आहे ना महाराज. म्हणून वाईट मार्गाने कधीच माणसानं, गरीब राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण वाईट मार्गाने कधीच पैसा कमवायचा नाही. ज्यांनी ज्यांनी वाईट मार्गाने पैसा कमवलाय ना महाराज, त्यांची हाल त्यांनाच विचारा, आपल्याला काहीच माहित नाही. आणि सांगू नये, सोपं नाही महाराज. तेवढ्या पुरतं वाटतं वा लयच पैसे आले गणेश महाराज, अरे येईल बाबा तेवढ्या पुरतं. नंतर ते म्हणतात ना, भगवान देता येतो छप्पर फाडके देता आहे, नेता येतं चमडी उधाडकी नेता आहे, कातड सुद्धा ठेवणार नाही महाराज. वाईट मार्गाचा पैसा एवढा सोपा समजू नका. तेवढ्या पुरतं गालातली गालात हसू वाटतं आपल्याला, पण नंतर लय बेकार आहे महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन भरपूर कमवा. या पिढीचं नका कमवू, 10 पिढ्याचं कमवा. पण कसं? उत्तम व्यवहारी, चांगल्याच मार्गाने कमवायचं महाराज, अजिबात नाही, चांगल्या मार्गाने धन कमवायचं. म्हणून पहिला पुरुषार्थ प्राप्त होतो धर्म, शिव महापुराण कथेच्या श्रवणानं पुण्य भेटतं. दुसरा पुरुषार्थ प्राप्त होतो अर्थ. तिसरा पुरुषार्थ प्राप्त होतो काम, आणि चौथा पुरुषार्थ प्राप्त होतो मोक्ष. काम म्हणजे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, आपल्या ज्या काही इच्छा आहेत, त्या सगळ्या पूर्ण होतात. पण कशानं होतात? अर्थानं. पण तो अर्थ कसा असला पाहिजे? पैसा धर्मानं मिळवलेला असला पाहिजे. ही शृंखला तुम्ही समजून घ्या बरं का. तुम्ही म्हणताना आम्हाला काहीच कळाना, धर्म कळाना, अर्थ कळाना, मोक्ष कळाना. आपल्याला जायचंय मोक्षापर्यंत. आपलं शेवटचं स्थान काय आहे? मोक्ष. आपल्याला मोक्षापर्यंत जायचंय, पण मोक्षापर्यंत जाण्यासाठी अगोदर आपल्या कामना म्हणजे काम पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. पण त्या इच्छा पूर्ण जर कशाने होत असेल तर त्याच्यासाठी अर्थ पाहिजे, म्हणजे पैसा पाहिजे. आणि तो कसा कमवला पाहिजे? तर धर्मानं कमवला पाहिजे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान वादी क्रोध काम. म्हणून ही शृंखला तुम्ही जाणून घ्या, भरपूर भेटतो महाराज. थोडक्यात सांगू का, एखाद्याला जर खरंच पैशाची इच्छा असेल ना, संपत्ती, ज्याला खरंच श्रीमंत व्हायचं आणि त्यानं भगवान शंकराची भक्ती करायची, तो श्रीमंतच करून टाकतो, भरपूर पैसा देतो. तुम्ही म्हणाल महाराज भगवान शंकराची भक्ती केल्यानंतर अर्थ भेटतो, पैसा भेटतो? अहो भरपूर प्रमाणात भेटतो. तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढ्या प्रमाणात भेटतो, भरपूर भेटतो. एक सांगू करून का,
भगवान हे भोळे बाबडे देवत आहेत महाराज. ते लवकर प्रसन्न होतात आणि लगेच उभा राहतात. बोल बघता काय पाहिजे आणि लगेच इच्छा पूर्ण करून टाकतात. फक्त अंतःकरणापासून त्याला हाका मारता आली पाहिजे. एवढे भोळे आहेत. म्हणून संपत्ती भरपूर देऊ शकतात ते तुम्हाला, किती देऊ शकता. म्हणून भगवंताचा सगळ्यात मोठा भक्त, श्रीमंत भक्त जर कोण असेल ना, तर त्याचं नाव आहे कुबेर. त्या कुबेराची कथा आपल्याला, तो कुबेर कसा झाला पुढे ऐकायचीच आहेत कथा, पण फक्त स्पर्श करून जातो. सगळ्यात मोठा भक्त कोण आहे? कुबेर. आणि का सगळ्यात मोठा भक्त आहे, का सगळ्यात श्रीमंत आहे? एवढा श्रीमंत आहे कुबेर, या जगातातलं सगळं धन कुबेराचे. धन हे हो आपण म्हणतो ना, देह हे काळाचे आणि धन हो आपण म्हणतो माझ्या खात्यावर एवढे पैसे, थोड्या दिवसच आहेत, ते खरे कुबेराचेच आहेत. आपलं काहीच नाही त्याच्यात. एकदा धाड पडली का सगळे पैसे, आणि पैसे हातातून जायला लागत काय महाराज. एखादा असा गोलमार माणूस भेटला का झाले सटकून निघून. आता आपल्याला चांगला अनुभव आहे, त्याच्यामुळे जास्त विस्तार मी त्याचा करत नाही. पैसा टिकवण्यासाठी नावामुळे कन्फ्युज होऊ नका फक्त. चला मुद्दा असा आहे की भरपूर प्रमाणात धन भेटतो महाराज. म्हणून सगळ्यात श्रीमंत जर भक्त कोणता असेल भगवान शंकराचा, त्याचं नाव आहे कुबेर. काय श्रीमंत झाला होतो एवढा? कारण तो भगवान शंकराचा भक्त आहे म्हणून. आणि कुबेर एवढा श्रीमंत महाराज, त्या कुबेरानं काय केलं, त्याला वाटलं भगवान शंकरानं एवढी संपत्ती आपल्याला दिलेली आहे, त्याला वाटलं आपण भगवान शंकराला एखादा बंगला बांधून द्यावा, भेट म्हणून देऊ एखादा बंगला बांधून. म्हणून कुबेरानं भगवान शंकरासाठी एक मोठी नगरी बांधली, बंगलाच बांधला मोठा. सोप्या भाषेत फ्लॅट दिला भगवान शंकराला, त्याचं नाव आहे लंका. ही लंका कुणी दिली भगवान शंकराला? कुबेरानं दिली. तुम्ही विचारा त्याला जाऊन, तुम्हाला पटत नसलं त्याला जाऊन विचारा तुम्ही. भगवान शंकराला लंका कुणी दिली? कुबेरानं दिली. आता भक्तानं दिलेली लंका भगवान शंकर नाही म्हटले नाही, म्हणले चला आपला कुबेर चांगला भक्त आहे, त्यानं दिली, त्यांनी ती स्वीकारली. पण आपलं हिंदू धर्म असं शास्त्र असं सांगतं, गृहप्रवेश केल्याशिवाय, वास्तुशांती झाल्याशिवाय स्वप्नील महाराज घरात प्रवेश करता येत नाही. आता थोरात महाराजांचं घर चालू आहे त्यावेळेस वास्तुशांतीला, आणि मग त्या लंकेची करायची होती वास्तुशांती. लंका कुणी दिली? कुबेरानं. कुणाला? शंकराला. आणि त्याची करायची वास्तुशांती. मग विद्वान ब्राह्मण पाहिजे, पंडित पाहिजे. आणि मग कुणाला बोलवायचं? विद्वान ब्राह्मण म्हणून बोलवलं रावणाला. आता रावण हा कुबेराचाच सावत्र भाऊ. आलं लक्षात? विश्रवा नावाचे ऋषी आहेत. कोण? विश्रवा. त्यांच्या थोरल्या पत्नीपासून कुबेर झाला बर का. आणि त्यांची जी धाकटी पत्नी आहे ना, तिचं नाव आहे केकसी. तिच्यापासून रावण आणि कुंभकर्ण झाले. रावण लय विद्वान महाराज, प्रकांड पंडित रावण. रावणाला बोलावलं भगवान शंकरानं. आता कुबेरही भगवान शंकराचा भक्त आणि रावणही भगवान शंकरा भक्त, विद्वान पंडित ब्राह्मण रावण. आणि बोलावलं, त्या लंकेची वास्तुशांती झाली. आणि भगवान शंकर म्हटले आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यायला पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे. भगवान शंकर म्हटले महाराज भूदेव, तुम्ही वास्तुशांती केली लंकेची, मग काहीतरी दक्षिणा मागा तुम्हाला. रावण म्हटला देणार का? म्हटले हो देणार. म्हटले जे मागितलं ते देणार, तुम्ही जे मागितलं ते मी देणार. खरंच मागू का? म्हणजे खरंच मागा. मग रावणानं डोकं लावलं. तो म्हटला देवा एक काम करा, आता भगवान भोळे बाबडे देव भगवान शंकर म्हणजे ते म्हटले देवा एक काम करा, ज्या लंकेची आपण वास्तुशांती केली ती लंकाच मला देऊन टाका. आणि लगेच कुबेराच्या हातातून घेतलेल्या फ्लॅटच्या चाव्या लगेच रावणाच्या हातात भगवान शंकरांनी दिली, खिशात सुद्धा ठुल्या नाही. लगेच लंका देऊन टाकली. म्हणून लंका कुणाची खरी? शंकराची. आणि शंकराला कुणी दिली? हो कुबेरानं दिली. पण हा कुबेर एवढा श्रीमंत का झाला? कारण तो भगवान शंकराचा भक्त आहे म्हणून. म्हणून आपल्याला जर अर्थ कमवायचा असेल, पैसा कमवायचा असेल, तुम्ही भगवान शंकराची भक्ती करा महाराज. पण ती भक्ती कशी करायची, त्याची पूजा कशी करायची, याचा आपल्याला उद्यापासून श्रवण करायचं भरपूर आहे. पण आज फक्त महात्म्य आपण श्रवण करत आहोत. म्हणून महात्म्यामध्ये आता आपला प्रवेश होत आहे. नैमिष अरण्यामध्ये सगळे 88,000 सहस्र ऋषी शौनकांना समोर घेऊन उभे राहिले. तुम्ही म्हणाल महाराज हे सूत महाराजांनी शौनक ऋषीत आम्ही भागवतात ऐकलं, पण जवळजवळ सगळीच 18 पुराणं सूत महाराजांनी शौनकांना सांगितलेली त्या नैमिष अरण्यामध्ये.
कलियुग सुरुवात झालं महाराज. आणि या कलियुगाचा वारा एवढा भयानक आहे, कारण हे कलियुग एवढं भयान आहे. ज्यावेळेस कलियुग सुरू झालं ना, आणि कलियुगाच्या शेवटी, द्वापारयुगाच्या शेवटी कलियुग सुरू झालं. आणि द्वापारयुगात असताना कलियुगाच्या शेवटच्या प्रहरामध्ये पांडव निघाले होते, 5 पांडव. आणि त्यांना काय अशी विलक्षण लक्षणं दिसली होती. पहिल्याला दिसलं समोरून हत्ती आला, पण त्याला 2 सोंड आहेत. एकाला एक गाय दिसली आणि ती वासराला चाटत होती, पण किती चाटाव, कातडं निघेपर्यंत चाटत होती. एकाला 3 विहिरी दिसल्या, एका रांगेत 3 विहिरी आहेत. पांडव निघाले होते, 3 विहिरी दिसल्या. बाजूच्या 2 विहिरी फुल पाण्यानं भरलेले आहेत आणि मधल्याच विहिरीला पाणी नाही. एकाला एक डोंगरावरून असा मोठा दगड घरंगळत आलेला दिसला आणि तो कडेला थांबला, पण कशाच्या आधावर, एका गवताच्या काडीवर थांबला. याचा काय अर्थ घ्यायचा? 2 सोंडेचा हत्ती म्हणजे पांडवांनी ओळखलं की आता कलियुग सुरू झालेली, इथं 2 तोंडी लोक पाहायला भेटतील. समोर एक बोलतील आणि माग एक बोलतील. समोर म्हणतील महाराज लय बाहेर चालले बरं का, आणि माग त्याच्याकडून नाद लागले तुम्ही, त्याला काय कळत. म्हणजे सार्वजनिक बोलतो. 2 तोंडी लोक भेटतील. हे कलियुगाचं आहे. आणि कोणाबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही, जरी कोणी बोलत असलं तरी. का? परिणाम कलियुगाचा आहे महाराज. त्यांनी सांगितलं ती गाय दिसली ना, गाय जी वासराला चाटत होती कातडीने घेपर्यंत, काय अर्थ घ्यायचा याचा? हे जी राजेशाही लोक आहेत ना, सत्ताधीश, ही सामान्य जनतेची एवढी पिळवणूक करतील, एवढं चाटतील की त्यांचं कातड सुद्धा ठेवणार नाही. हो, इकडं फक्त म्हणते लाडकी बहीण 1,500 रुपये महिना, आणि इकडं त्याला डबा गेला 3,000वर. याला म्हणायचं कलियुग. असं आहे महाराज. डोंगरावरून येणारा जो काय घरंगळत येणारा जो मोठा दगड आहे ना महाराज, तो एका गवताच्या काडीवर थांबला. काय घ्यायचा याचा अर्थ? या मृत्यूवर, या कलियुगावरती, काळावरती मोठमोठी साधनं चालणार नाही, पण त्याला हरवण्याची ताकद फक्त एका गवताच्या काडीवर म्हणजे भक्तीमध्ये आहे. ही कलियुगाची सुरुवात पांडवांनी पाहिली. म्हणून असं भयान असणार हे कलियुग सुरुवात झालं. आणि 88,000 सहस्र ऋषी सूत महाराजांकडे आलेले आहेत आणि विनंती केली. म्हणले महाराज, आम्हाला काहीतरी या कलियुगाच्या उद्धारातून आम्हाला सुटका करून घ्यायची, आमचं कल्याण कशाने होईल सांगा. काय केलं म्हणजे आम्हाला कली त्रास देणार नाही? काय केलं म्हणजे आम्हाला पुण्य प्राप्त होईल या कलियुगामध्ये? काय केलं म्हणजे आम्हाला यमपाशातून सुटता येईल? असं काहीतरी सांगा. आणि मग सूत महाराज सांगू लागले, तसं पाहिलं तर हे कलियुग फार डेंजर आहे महाराज. या कलियुगाला साप म्हटलेलं आहे. काळरूपी सर्प असा टपून बसलेला आहे आपल्यावरती, आणि आपली अशी तरफड उरफड चालली. कशातून? याच्यातून सुटण्यासाठी. पण आपण जास्त गुंतत चाललो महाराज. हा कलीचा प्रभाव आहे महाराज, कलीचा प्रभाव आहे. आमचे नाथ महाराज म्हणतात तो काळ असा टपून बसलेला आहे. जसा एखादा बोका, उंदीर एखादा बिळा शिरला की असा तो बिळाच्या बाहेर तोंड वासून बसलेला असतो. कशाला? त्याला नाश्ता करायचा होता ना. कधी उंदीर बिळाच्या बाहेर येतो, मी त्याला कधी उचलतो, ही भावना त्याच्या मनात आहे. तसा काळ टपून बसलेला आहे. आणि सूत महाराज शौनकांना सांगतायत बरं का. ही कथा कुठं झाली? नैमिषारण्यामध्ये. सगळे साधू एकत्रित झाले, सूत महाराजाला उंच आसनावर बसवलं आणि विनंती करू लागले, या भयान कलियुगामध्ये आमचा उद्धार झाला पाहिजे, आम्ही काय करावं? सूत महाराज सांगितले, या काळाच्या तावडीतून जर तुम्हाला सुटायचं असेल तर फक्त शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे. या यमपाशातून जर तुम्हाला बाजूला व्हायचं असेल तर तुम्ही शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे. काळापासून आपण वाचू शकत नाही महाराज. आणि एवढा काळ आपल्या डोक्यावर बसला तरी माणसाची तडफड चालली. कशासाठी? संसारासाठी. म्हणजे आपली काय अवस्था झालेली माहिती तुम्हाला? तो साप काय करतो? बेडकाला गिळतो. ऐका बरं का, मी तुम्हाला पटकन कळणार आहे आता मी काय सांगतो. आपली काय अवस्था झाली संसारात? साप बेडकाला गिळतो. जवळजवळ अर्ध्याच्या पुढं बेडूक सापाच्या नरड्यात गेलेला असते, आणि तेवढ्यात त्या बेडकाच्या समोर एक माशी उडत असते. त्या बेडकानं काय केलं? आपली जीभ बाहेर काढली, त्या माशीला वडण्यासाठी पोटात त्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे काय विचार करायचा आपण? अरे, ज्या माशीसाठी तू धावपळ करतोस तिला सोडून दे, तू अख्खा काळाच्या दाबड्यात चालला याचा विचार कर. तसं आपलं झालंय महाराज. 70 पार झाली तरी हे नाही केलं का? त्या तू बस ना गप, जरा करू दे त्यांचं त्यांना.
दमच निघत नाही. अरे त्या सापानं गिळलंय ना बाबा 70% तुला. ही टक्केवारी समजून घ्या. ऐका, ज्याचं वय 50 आहे त्यानं समजून घ्या आपल्याला 50% गिळलेलं. ज्याचं वय 80 त्यानं समजून घ्या त्या सापानं 80% गिळलेलं आहे आपल्याला. पण तरी सुद्धा आपली त्या माशीसाठी तरफड चालली. पोराचं कसं आहे, नातवाचं कसं, त्यांचं चट होईन बरोबर सगळं होते. लोकांना दमच नाही निघत. त्या नाशिक जिल्ह्यात कीर्तनाला गेलो, लोक सुखाने राहत नाही तर राहू देत नाही. काही म्हातारं झालं ना मग काम काय आपलं, एका जागेवर बसायचं, आपलं लेकरं देतील ते मस्त खायचा, आनंद करायचा आणि गप बसायचं, भजन करायचं. हा आता कशाला आळंदीला पंढरपूरला जाणं होते, जेव्हा जायचं तेव्हा धोरण नाही धरलं आणि आता म्हणते मला पंढरपूरला. अरे आता काय उपयोग आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हातात चालावाय पाय, शांत बसायचं. महाराज लोक खाऊ देत नाही. त्या नाशिक जिल्ह्यात सकाळी कीर्तनाला गेलो मी आणि गेल्याबरोबर तिकडे प्रथा आहे, काल्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा करायची. ती प्रदक्षिणा करायला गेले घरचे, मी त्या घरी जाऊन बसलो. ते म्हणले महाराज आमची महिला मंडळ सगळे दिंडीत गेले, तुम्ही काय करा 10 मिनिटं बसा, ते आले तुम्हाला चहा करते. म्हटलं काय अडचण नाही. नेमकं त्या घरातल्या एका म्हाताऱ्यापाशी मला बसवलं, 80-85 वर्ष वय त्याचं, मोठा बंगला बांधलेला, त्याच्यापाशी बसलो आणि त्यानं मग रामायण सुरू केलं. महाराज हो बंगला या पाठ्यामुळं. म्हणलं चांगलं आहे, बस गप. 50 एकर जमीन या पाठ्यामुळं. म्हणलं बरं आहे, ठीक आहे, चांगलं आहे. मला काय दमच निघाला. तेवढ्यात ती दिंडी संपली, सुन आली आणि मला म्हणते महाराज तुम्हाला कॉफी करू का चहा. म्हणलं मला काहीच नको, तू 2 मिनिटं थांबिल. झालं काय, आमच्या म्हाताऱ्यांना ताण. म्हणलं काहीच नाही, तुमच्या सासऱ्यानं काही नाही केलं, फक्त एक सांग. म्हणलं हे तुमचे सासरीचे म्हणते ते खरं आहे का काय, हे माह्यामुळं ते माह्यामुळं. आणि शेवटचं वाक्य त्या म्हाताऱ्याने काय वापरलं माहिती का ऋषी महाराज, आज माझी लेकरून सुना जी चटणी भाकर खाते ते फक्त माह्यामुळं. मी जर गेलो तर चटणी भाकर सुद्धा यांना भेटणार नाही. मी त्या सुनबाईला म्हणलो ताई खरं बोलतेत का. ती म्हटली महाराज 1001% खरं. म्हटलं असं. म्हटली हो, हे म्हातारा जिवंत आहे म्हणून आम्ही चटणी भाकर खातो, मी नका गुलाबजामुची पंगत करू. म्हटलं असं का बोलता. म्हणे महाराज म्हातारा असून खाऊन देत नाही आम्हाला, नागासारखा असा बसलेला आहे. एवढं कमवून ठेवलं मग कोणासाठी केलंय, मग त्यांना तर खाऊन द्यावं ना. कमीत कमी असं बसायचं, तुम्ही खायचं नाही कोणालाच खाऊ देत नाही असं. ते म्हणते ना आपल्या गावरान भाषेत एक म्हणे ना, त्या गंजी खाली काय तू कुत्र बसलं ती एक खात नाही. कशा खाली, गाडी खाली गंजी खा. नक्की नाही ठरवून सांगा तुमचं. कडब्याच्या गंजी खाली ते गंजीपाशी कुत्र बसत, ते बाकीच्याला खाऊ देत नाही, ते तर खातच नाही. अशी अवस्था झाली. म्हणून चला मुद्दा असा चाललेला आहे की हा एवढा काळ भयानक आहे महाराज, आणि छोट्या छोट्या गोष्टीत आपण सुख पाहण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज म्हणतात, त्या सूत महाराजांनी सांगायला सुरुवात केली की आता आपलं वय होत चाललंय, माणसानं परमार्थ करावा, याच्यात जास्त गुतायचं नाही महाराज. याच्यातून जेवढं बाजूला जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करायचा. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळ. काळ आला जवळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी, आला वळी. असं समोर पाहून लक्ष द्यायचं, ध्यान ठेवायचं. तो हळूहळू काळ आपल्याकडे आलेला आहे. महाराज म्हणतात काळ आला जवळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी, काळ आला जवळी ग्रासावया. नको नको मना वा वा गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी.
काळ आला जवळी ग्रासावया. कधीतरी विचार करा. महाराज म्हणतात तो जवळ आलाय, जरा सावध व्हा. आपली लईच वाढातान चालली. ते जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगत असतात. म्हणजे एक माणूस असा जंगलाच्या दिशेने निघाला. काय सुख आहे व संसारात, एवढ्या एवढ्या संसारासाठी, एवढ्या एवढ्या सुखासाठी अख्खं संसार आपण आयुष्यभर ओढत राहतो. तुम्ही कल्पना करा, जंगलाच्या रस्त्यानं निघाला आणि त्याच्या पाठीमाग वाघ लागला. फक्त कल्पना करा, सध्या वाघाचं वातावरण तुम्ही म्हणता तूच वाघ घेऊन आला काय आमच्या गावात. तुला काय नेमकं वाघाची, आम्ही आत्ताशी विसरलो होतो वाघातून तू ध्यान करून द्यायला आला. तसं काही नाही. कल्पना करा, जंगलाच्या दिशेने एखादा माणूस निघाला आणि त्याच्या पाठीमाग काय लागला, वाघ आला काय खरंच. वाघ आला. ऐका बर का, वाघ पाठीमाग लागला म्हणून तो पळत सुटला. आणि पळता पळता माग पाहतोय वाघ आला का, पुढं चलतोय माग पाहतोय. पण चालता चालता गंमत अशी झाली, एक कोरडी विहीर होती त्या जंगलात. ते जे विहिरीतच जाऊन पडला. पडताना त्याला हाताला ते पारुंब्या लागल्या, वडाच्या लागल्या असतील कोणत्या झाडाच्या, त्याला धरला असं त्यानं प्या, खालीच पडला नाही. बरं किती वेळ धरून लटकत राहीन बरं माणूस. वरून वाघ असं त्याच्याकडे बघतोय, किती वेळ लटकणार आहे तू. आणि आपलं लटकायचंच काम चालू आहे, किती वेळ लटकणार आहे. त्याला वाटलं आता कवर लटकत बसा, हात गळून आले, खाली उडी मारत, खाली असा नाग होता फाना काढून बसला. त्याला म्हटलं बारे वर वाघोबा आणि खाली नागोबा. ज्या फांदीला धरलं का त्याला होता आग्या मवळ. आणि त्याची फांदी हल्ली, त्या माश्या उठल्या, त्याच्यातली चावायला लागलं आणि त्याला महाराज असा सुजून निघाला, मस्त सुजून निघाला. माझ्यापेक्षा 3 पट 4 पट झाला, फुल सुजला महाराज. त्या मधमाशा चावायला लागल्या. मला सांगा किती त्रास आहे. वरून वाघोबा घराच्या बाहेर निघालं का, अरे आपली राहिलेली कधी तू. वाघ असा टपूनच बसलेला आहे. आणि घरात आलं का खाली नागोबा चॉकलेट आणलं का, बिस्किट आणले का, पार्ले आणले का. बेजार झालीत माणसं. आणि तेवढ्यात बायकोनं 2 गोड शब्द बोलावत, बरं चाललंय तुमचं. त्याला वाटलं बास, आहा. ते 2 शब्द म्हणजे ते मवळ पडलं का, फुटलं ते, त्याचे 2 थेंब पडून त्याच्या जिभेर येऊन टेकली. ते चाटली. त्याला वाटलं बास, याच्यासारखा आनंद नाही. म्हणजे बायकून 2 शब्द बोलले का बाहेरचा वाघ इसरतो, नाग इसरतो, बरं वाटतं त्याला. हे सुख आहे महाराज संसारात, आणि अवस्था आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, नको नको मना अरे गुंतू माया जाय. विचार करा, काळ आला जवळी, काळ आला जवळी ग्रासावया. विचार केला पाहिजे. या कलियुगाचं वारच असं महाराज, फार वाईट असणार कलियुग आहे. म्हणून तुम्हाला या काळाच्या तडाक्यातून जर बाजूला जायचं असेल, तुम्हाला या काळातून जर यमपाशातून जर सुटायचं असेल, तर तुम्ही काय श्रवण केलं पाहिजे, शिवमहापुराण. त्या शौनकांनी हात जोडले, सूत महाराजांना नमस्कार केला, विचारलं म्हणे महाराज तुम्ही सांगितलं यमपाशातून जर सुटायचं असेल, त्या यमाच्या तावडीतून जर आपल्याला सुटायचं असेल, तर तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण केली पाहिजे. म्हणजे कुणाचा परिणाम झाला, कुणाला त्याचा फायदा झाला, कुणाला यमपाशातून सुटता आलं शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं. आणि मग सूत महाराज त्यांना एक कथा सांगू लागले. म्हणे ऐका, म्हणे एक किरातांच्या नावाचं असणारं नगर होतं, आणि त्या नगरामध्ये एक देवराज ब्राह्मण राहत होता ब्राह्मण, पण वागत मात्र ब्राह्मणासारखं नव्हता. वाईट कर्म करायचा, व्यभिचार करायचा, लोकांना त्रास द्यायचा, वाईट बोलायचा, कधी देवधर्म नाही, काही नाही. एक सांगू का, हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या जाती नाही आहेत. ह्या माणसाच्या प्रवृत्ती आहेत. तुम्ही कोणत्या प्रवृत्तीने वागता त्याच्यावरून ठरता तुम्ही ब्राह्मण आहेत का क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत का शूद्र आहेत. ही जात नाहीये, ही तुमची प्रवृत्ती, तुम्ही कोणत्या प्रवृत्तीने वागता. हा ब्राह्मण असून ब्राह्मण प्रवृत्तीनं वागत नव्हता, वाईट वागायचा महाराज. शेवटी म्हातारा झाला, वाईट बोलायचा, वाईट वागायचा, घरच्यांना नीट बोलत नव्हता, लबाडी करायचा, चोरी करायचा, लोकांना त्रास द्यायचा. पण एक दिवस गंमत झाली, म्हातारा झाला आणि घरच्या लोकांनी त्याला टाकून दिला. हे संसारात असंच असतं, ज्यांच्यासाठी काबाड कष्ट केले ते जिरीत नाहीत म्हातारपणी. आपल्या आयुष्यभर हे अख्खं शरीर ज्या संसारासाठी आपण खर्च करतो,
रक्ताचं पाणी करतो, हाडाची काढ करतो, रात्रीचा दिवस करतो महाराज. गावात किती मोठा सप्ताह असला कथा असली तरी सुद्धा जात नाही, दारे सोडित नाहीत. रात्रीचं असलं सोलर, आता जर ओव्हर टाइम झालंय, दिवसा सोलर आणि रात्री नाईट लाईट, हेच पडलाय आपला महाराज, हेच चाललंय आपलं. तुम्ही म्हणता तू काय करतो? मी दिवसभर दारे धरूनच आलो. आलं का लक्षात? सांगायचं असतं ते खरं नसतं, आणि महाराज लोकांचं सगळंच खरं नसतं. चला, म्हणून असा तो असणार, त्याच्या घरच्या लोकांनी त्रास दिला. संसारात हे असंच आहे महाराज, ज्यांच्यासाठी करतो ना आपण तेच आपल्याला विचारित नाही म्हातारपणी. दिला टाकून महाराज. अरे आयुष्यभर पाप केलं या देवराज ब्राह्मणानं, आणि मरताना काय सुखानं मरता येतं का? मग ज्यानं आयुष्यभर पाप केलं तो मरताना सुखानं मरत नाही महाराज, तो वाईटच मरतो. घरच्यांनी त्याग केला, आयुष्यभर मनासारखा वागला, जसं करता येईल तेवढं पाप केलं, कधी धर्माचा विचार केला नाही, कधी चांगलं वागला नाही, कधी देवाचं नामस्मरण नाही. आणि घरच्यांनी त्यागल्यानंतर तो काय केलं? त्यानं काय केलं? गाव सोडलं, गाव सोडून दिलं, आणि भटकत भटकत निघाला, आणि एका गावात गेला, आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन थांबला. पडला तिथं, बसायची सुद्धा अपेक्षा नव्हती महाराज, एवढा वयस्कर झालेला होता. आणि योगायोगानं त्या महादेवाच्या मंदिरात कथा चालू होती. एक महाराज रोज संध्याकाळी यायचे आणि कथा सांगायची. ती कथा होती शिवमहापुराणाची कथा. आणि त्या देवराज ब्राह्मणानं ती कथा ऐकायची, पडून ऐकायची, बसण्याची ताकदच नव्हती. एका कोपऱ्याला असा पडून राहायचा आणि ती कथा ऐकायची. 7 दिवस त्यानं कथा ऐकली महाराज. किती दिवस? 7 दिवस कथा ऐकली. ऐका बरं का, त्याच्या अंगात ताप आला महाराज. त्याला भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं, आणि मनात विचार करू लागला, अरे आयुष्यभर आपण एवढं पाप केलं, किती सुंदर आहे तो परमात्मा, किती चांगला आहे. पण हे कळलं पण कधी हो? कधी कळालं हो? साधन प्राप्त झालं पण कधी? म्हातारपणाला. म्हणून साधू संत म्हणतात, तुमचं तारुण्य तुम्ही वायाला घालू नका. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत काय परमार्थ करायचा माणसाला करून घ्या. एकदा म्हातारपणात साधन प्राप्त झाल्यानंतर काय उपयोग होणार आहे महाराज? हातपाय जोपर्यंत चांगले, आळंदीला जा, पंढरपूरला जा, आषाढी वारी करा, संसार करता करता परमार्थ करा ना. कुठल्या साधून असं सांगितलं का संसार सोडून द्या, लेकरा बाळाचा त्याग करा, प्रपंच सोडा, जंगलात निघून जाऊन देवाचं भजन करा? सांगितले कुणी? सगळे म्हणतात आसुरी संसारी जीव अवेग करी, आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारी असावे असुनी नसावे, संसारात राहून भजन भक्ती करा ना. कोणी सांगितलं तुम्हाला संसार सोडा? पण वेळ काढा ना कमीत कमी. आता पुरुष मंडळी जमा झाली, बरीचशी पुरुष मंडळी. मला सांगा, आता सारख्या बिरक्या झाल्या आपल्या सगळे. नवीन पीक आता सारख्या लावल्या का आवता हाणायचं आपलं सुरू होतं. मग आवता हाणायला लागल्यावर काम कोणाला आहे? बैलाला, आपल्या हाताला, आपल्या पायाला आणि डोळ्याला. तोंडाला काही काम आहे का? मग आवत हाणता हाणता भाऊ तोंडाने रामकृष्णारी म्हणायला काही अडचण आहे का? आपण बैलाला शा देतो. आता बैलाला किती शा दिल्यानंतर कळन? माझं तुम्हाला कळन का? बैलाला किती शिव्या दिल्यानंतर कळन? नाही कळणार का? अहो कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. आता महिला मंडळ सगळे एकत्रित आल्या, आता काय मजूर भेटत नाही, त्याच्यामुळे सावडीनं खुरपायची सुरू झाली आता पद्धत. तू माझ्याकडे 4 दिवस ये, आणि मी सुनासकट 2 दिवस तुझ्याकडे येते. असं चाललेलं आहे आता सावडीचं. आणि मग मला सांगा, 7-8-10 जणी खुरपाली एकत्रित झाल्या, मग एकीने पुढे हरिपाठ म्हणावं, बाकीच्याने मागं म्हणावं. ती नाही सुचायचं, हे त्याच्या उचापाती हिची पळून गेली, तिने पेटून घेतलं, तिकडे जाळ निघुती, तुला करायचं काय? अरे आपलंच पडलं एवढं मोठं राडा, दुसऱ्याच्या काय उचापात्या करण्यात माणसाला आनंद आहे, मला तेच कळत नाही. अरे आपलं पाहणं काय चाललंय? माणसाला घरचं पाहायला वेळ नाही, बाहेर ते जास्त उचापात्या सुरू आहेत. मला मुद्दा सांगायचा आहे, तरुणपणात साधन प्राप्त झालं तर ते यशस्वी होतं. या देवराज ब्राह्मणाला म्हातारपणात देवाबद्दल प्रेम निर्माण झालं. म्हणून म्हातारा झालेला होता तो देवराज ब्राह्मण. मंदिरात कथा ऐकायचा, रोज संध्याकाळी कथा व्हायची, जे मंदिरात असेल ते खायचा आणि उदरनिर्वाह चालायचा. त्याला ताप आला महाराज, ज्वर अंगामध्ये भरला, त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही, आणि त्या तापलेल्या अंगानं तो रोज कथा ऐकायचा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले महाराज. एवढा ताप आला, आणि त्या तापानच तो मरण पावला. तापानं त्याचा मृत्यू झाला महाराज. पण त्यानं कथा ऐकायचं सोडलं नव्हतं, शेवटपर्यंत कथा ऐकत राहिला. भगवान शंकराविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. यमदूत आले आणि त्याला घेऊन यमलोकात गेले.
यमलोकात गेले महाराज आणि यमाच्या समोर उभं केलं आणि एवढ्यात गदारोळ सुरू झाला. सगळीकडे हाहाकार सुरू झाला. कुणीतरी यमलोकावरच आक्रमण करून आलं. पाहिलं तर सगळे भस्म अंगाला लावणारे होते. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात होत्या. मोठमोठ्या जटा होत्या. भयान असे शिवगण धावत आले आणि यमलोकात आले. यमलोकावर आक्रमण त्यांनी केलेले. शिवगण यमदूतांना मारायला लागले. आणि मग यमानं विचार केला हे नेमकं चाललंय काय. तो मध्ये आला, म्हणले थांबा. शिवगण आणि यमदूत समोरासमोर आले. थांबा म्हणे, झालं काय. ते शिवगण यमदूताने पाहिलं आणि त्यांना आसन टाकलं. उंच आसनावर शिवगण बसवली यमदूतानं. का? कारण ते शिवाचे गण आहेत, भगवान शंकराचे दूत आहेत, त्यांचे गण आहेत, म्हणून त्यांची पाद्यपूजा केली. आणि विचार केला हे शिवगण का आले असतील. जाणलं त्याने की हा देवराज कोणी सामान्य नाही. यम हा सर्वज्ञ महाराज, त्याला सगळं कळतं. कोणाला कुठून उचलायचं, कोणत्या टायमात उचलायचं, कसं उचलायचं, कधी उचलायचं, सर त्याला सगळं कळतं. त्याला सांगायची गरज नाही महाराज. कोणतं पार्सल कोणत्या ठिकाणाहून उचलायचं त्याला सगळं माहिती. आपण किती शहाणे असलो ना तरी त्याच्या तावडीतून जाता येत नाही. आपलंच काय. यमाला सगळं कळालं की हे शिवगण का आले असतील आणि यमदूतावर आक्रमण करू लागले. यमानं मध्यस्थी केली, भांडण थांबवलं आणि त्या शिवगणाने सांगितलं की या ब्राह्मणाला आमच्या सोबत पाठवून द्या. देवराज नावाचा जो ब्राह्मण आहे त्याला आमच्या सोबत पाठवू द्या. आणि त्या यमानं विचारलं, म्हणे यानं काय असं पुण्य केले, आयुष्यभर पाप केलेले, दुसऱ्याला नाव ठेवले, एवढा त्रास केलेला आहे आणि याला तुम्ही तुमच्या सोबत काय घेऊन चालले. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली त्या शिवगणांनी. यांनी मरता मरता 7 दिवस अंगात ताप असून सुद्धा शिव महापुराण कथा ऐकली. म्हणून भगवान शंकराला याची दया आली. भगवान शंकराने आम्हाला याला आणण्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणून देवराज नावाचा ब्राह्मण पापी वागला, आयुष्यभर वाईट कर्म करणारा, लोकांना त्रास देणारा, कधी नामस्मरण न करणारा, फक्त त्याला मरता मरता 7 दिवस शिव महापुराण कथेचं श्रवण घडलं तर त्याचा उद्धार झाला. शिवलोकात त्याला जाता आलं. भगवान शंकराचं प्रत्यक्ष त्याला दर्शन झालं. यमपाशातून त्याची सुटका झाली. ही ताकद, हा महिमा जर कशाचा असेल तर तो महिमा शिव महापुराण कथेचा आहे. म्हणून आपण शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे. शौनकांनी ही कथा ऐकली आणि त्यांना फार आनंद झाला. सूत महाराजांनी विचारलं, म्हटले महाराज यमपाशातून जर सुटायचं असेल तर आम्ही शिव महापुराण कथा ऐकली पाहिजे. खरं खरे, पण महाराज यमपाशातून सुटता येतं शिव महापुराण कथेतून, एवढाच फायदा आहे का. अजून कुणाचा उद्धार होतो या शिव महापुराण कथेच्या श्रवणानं. आणि मग सूत महाराज सांगू लागले, या कथेच्या श्रवणानं पिशाची योनीला गेलेल्या माणसाचा सुद्धा उद्धार होतो. म्हणजे महाराज भूत झालेल्या पिशाची योनीला गेलेल्या माणसाचा सुद्धा उद्धार ही शिव महापुराण कथा करते. म्हटले हो. मग सांगा कोण पिशाची योनीला गेलं, कुणाचा उद्धार झाला ते आम्हाला लवकर सांगा. आणि मग सूत महाराज म्हटले सांगतो, पण आज नाही उद्या सांगतो.